ते आणि दुसरी गोष्ट मी आता इथं थोडा गेलो होतो मंदिराचा भाग आहे ना एक मिनिट गणेशोत्सवाच्या आपल्या गणपतीच्या मंदिराच्या मागं तिथं काय झालं एक बेट असल्यासारखं हे आपल्याला काढावं लागेल मागं असंच मला वाटतं वडगावच्या ठिकाणी कुठलं काढलं होतं मी ते कुमार गोसावींनी वडगावचं काढलं होतं आणि त्याच्यातनं भरपूर मोठ्या प्रमाणावर नंतर पाणी कधी आलं नाही तशा पद्धतीनं हे समोर कोथरूडचा भाग येतो तिथं भरावा केलाय म्हणे आणि या सगळ्यांचं म्हणणं की 500 600 700 ट्रकनी भरावा करत असताना सगळ्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे तिकडं पळचं पाणी इकडं दाबायला लागलं आपल्याला आता हे करावं लागेल मी पाणी ओसरल्यावर जलसंपदाशी पण आपण बोलूया आणि हे मधलं बेट आहे जरा झाडं काढावी लागली तरी ती 2-4 झाडं काढू आणि पाण्याचा फ्लो व्यवस्थित जाईल पुढं अशी व्यवस्था आम्ही हे तातडीनं जे मधलं बेट काढायचं ना तातडीनं घेतो नाही मधल्या बेटाला आपल्याला तो माल शेवटी तुम्ही कुठं उचलून टाकणार वगैरे ते आपल्याला ठरवावं लागेल पण आता मात्र आणि ह्यांची एक ताईंची तक्रार की दादा आम्हाला जरा लवकर कळवलं असतं लाऊडस्पीकरची गाडी वगैरे आली असती काही भागामध्ये आता आपण असं केलं पाहिजे की आपल्याला साधारण माहिती आहे की पुण्याचा कुठला सकल भाग आहे तिथं पाणी येतं त्या भागामध्ये अनाउन्सिंग करणं आणि लोकांना सांगणं हे तातडीनं झालं पाहिजे कारण आता अजून आपली वरची धरणं भरली नाही पुढं जर वरची धरणं भरली तर त्या धरणातलं ओव्हरफ्लोचं पाणी आणि खडकवासल्याचं पाणी हे नक्की वाढणार आहे त्याच्यावरती लोक काळजी तरी घेतली कुठली यंत्रणा नाही हो साहेब मला तुमचा आदर आहे मी रेकॉर्ड बघितलं 10,000पासून पाणी सोडायला सुरुवात केली 10, 15, 20, 25, 30, 35च्या नंतर त्यांनी पुढं गेले नाही आणि मग नंतर 35चं पाणी मी यांच्या ऑफिसला बसलो होतो ते 15 पर्यंत आणलं माझा ऐका का जरा ते पाणी काय आलं ते पण मी तुम्हाला सांगतो तिथनं जरी 35 पाणी सोडलेलं होतं तरी पुण्यामध्ये 5 इंच पाऊस झाला त्याच्यावर पुण्यामधलं पडणारं पाणी जे ओढ्या नाल्यानी वाहतं ते नदीला जे जातं ते गेलंच नाही त्या पाण्यामुळे हे पाणी दाबलं गेलं म्हणून इथलं पाण्याची पातळी वाढली जर पुण्यात एक 5 इंच पाऊस पडला नसता इतका एका वेळेस एवढं पाणी हे होत नाही मी मगाशी सांगितलं पाणी वाढणार म्हणून ढकलाढकली करू नका तर अजित पवारांकडून एकता नगर परिसराची पाहणी करण्यात आलेली आहे तसेच संबंधित विभागांना त्यांनी सूचना देखील दिल्या स्वतः अजित पवार आता रस्त्यावर उतरले आहेत पुण्यातल्या पूरस्थितीचा अजितदादांकडून आता आढावा घेतला जातोय एकता नगर मधल्या नागरिकांसोबत देखील अजित पवारांनी संवाद साधला त्यावेळेला खडकवासल्यामधून पाणी सोडताना सूचना का दिल्या नाहीत असा जाब इथल्या महिलांनी अजित पवार यांना विचारला आहे पुढे दादा आता तुम्ही आता पाहणी केलेली आहे अरे मागे टाकू नका पाहणी केलेली आहे पाहणी केलेली आहे हा बाबा गाडी कुठे आपली थेट दृश्य पाहतोय अजित पवार स्वतः आता या सगळ्या पाहणीसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत संबंधित अधिकाऱ्यांना यंत्रणांना त्यांनी सूचना देखील दिलेल्या आहेत खडकवासल्यामधून आणखी काही पाणी सोडण्याची देखील शक्यता आहे ती लक्षात घेऊन आता सूचना दिल्या जात आहेत लोकांच्या ग्राउंड फ्लोअरचे फ्लॅट आहेत तिथं पाणी गेलं आणि काहींचे ग्राउंड फ्लोअरला दुकान आहेत तिथं पाणी गेलंय आता मी राजेंद्र भोसले म्हणून आपले आयुक्त आहेत त्यांना इथले पंचनामे करायला सांगितलेले आहेत स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त 10-15 दुकानं आणि 80-85 घरं अशी त्याच्यामध्ये असतील जी काही असतील त्या पद्धतीनं पंचनामे केले जातील आणि त्यांना काही सहकार्य करायचं ते सहकार्य राज्य सरकार आणि कॉर्पोरेशन मिळून त्या बाबतीमध्ये करेल आता इथं बघितल्यानंतर इथं गणपतीचं मंदिर आहे गणपतीच्या मागं मला इथनं पलीकडचा कोथरूडचा भाग स्थानिक नागरिकांनी दाखवला
त्यांचं म्हणणं की तिथं भराव झालाय, तो भराव झाल्यानंतर तिकडं पाणी न जाता पाणी इकडं दाबलं जात आहे असं इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं असंही होतं की मागे जास्तीचं पाणी खडकवासल्याचं सोडलं जायचं तरी देखील आमच्याकडे कधी पाणी येत नव्हतं, मात्र ह्यावेळेस पाणी आलेलं आहे अशा पद्धतीनं त्यांचं म्हणणं आहे. आता पाऊस ओसरला, पाणी ओसरल्यावर आम्ही पुन्हा जलसंपदा विभागाला, आमच्या कॉर्पोरेशनला, अधिकाऱ्यांना असं सगळ्यांनी मिळून इथली पाहणी केली जाईल आणि पलीकडच्या बाजूला खरोखरीच नदीच्या बाजूला तो भराव दाबला गेलाय का आणि त्याच्यामुळं पाणी वहन करण्याची क्षमता ही कमी झाली आहे का त्याची शहानिशा केली जाईल आणि त्याच्यातनं जर काही चुकीचं केलेलं असेल तर ते दुरुस्त करण्याची पण तयारी आम्ही लोकांनी ठेवलेली. अहो मी आता सांगितलं ना 15,000 क्युसेस होतं ते थोडंसं जास्तीचं वाढवा, कारण मला संध्याकाळी 6 पर्यंत जेवढं खडकवासला कमी करता येईल तेवढं करायचं आहे. आम्हाला 6 पर्यंत खडकवासला 50% आणायचं, जेणेकरून रात्रीचा पाऊस पडला तरी खडकवासल्यामध्ये पाणी साठता यावं. नाही आता काही जण म्हणाले अलर्ट दिला, परंतु तो तिकडनं गेला, आमच्याकडे आला नाही. आता जिथं काय आता आमच्या कॉर्पोरेशनलाही कळालंय, स्वतः राजेंद्र भोसले आयुक्त इथं आहेत, त्यांनी स्वतः पाहणी केली. सकाळी ते ह्या भागात आले होते, आताही ते ह्या भागात आले. आता आपण उभं येऊ का, पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळं पाणी वाढतंय. तर ज्या भागामध्ये सखल भाग आहे तिथं पाणी जात आहे, तिथं पहिल्यांदा आम्ही आता इथनं पुढं अलर्ट करण्याचं काम करू. आम्हाला टीव्हीच्या वेगवेगळ्या माध्यमांना पण सगळ्याच्या चॅनलवाल्यांना की आम्ही तुम्हाला सांगितलं प्रशासनाने, तर तुम्ही पण ताबडतोब ते टीव्हीला दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा असं माझं तुम्हाला यावं. अरे बाबा, पंचनामे करायला सांगितले ना का, बघ नुकसान मोठं झालं तुम्ही मोजले का? आता मी विचारलं, लोकांनी सांगितलं आमच्याकडे 10-15 घरं, तिकडच्या बाजूला काही घरं, आम्ही जास्तीत जास्त म्हणतोय की 85 घरं असतील, जे काही असतील ते असतील. आता जे झालंय ते मी नाकारत नाही, आणि जी दुकानं असतील ती दुकानं त्याचे पंचनामे केले जातील. बघितल्यानंतर जे काही ओलं झालं असेल, भिजलेलं असेल, त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा तो निर्णय योग्य प्रकारे आम्ही लोक घेऊ. तर ज्यांचं नुकसान झालंय त्यांना सरकार मदत करेल असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. तर पुण्यामध्ये पाणी का साचलं ते आपण पाहूया. पुण्यामध्ये खडकवासला धरणामध्ये पाणलोट क्षेत्रात जवळपास 8 इंच इतका पाऊस पडलाय. मावळमध्ये जवळपास 255 मिलीमीटर. तसंच भोर, वेल्हा आणि हवेली या तालुक्याला पावसानं झोडपलंय. खडकवासला धरणाची क्षमता कमी असल्यानं ते लगेचच भरलं. धरणात 3 TMC पेक्षा जास्त पाणी आल्यानं धरणातून पाणी सोडावं लागलं. खडकवासला धरणातून जवळपास 45,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलंय. पुण्यातही जवळपास 5 इंच इतका पाऊस पडला. पडणारा पाऊस आणि धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा दुहेरी फटका पुण्याला बसलेला आहे. खडकवासला धरणातील विसर्गामुळे नदीकाठच्या भागात एकतानगर आणि निंबजनगरमध्ये घरात पाणी शिरलंय.